नमस्कार, पूजाच हाऊस क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत. तुम्ही ह्या पद्धतीने जर वाफेवरची मटकीची उसळ बनवाल तर खायलाही खूप टेस्टी लागेल. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता आपण त्यासाठी इथं पॅनमध्ये मी एक 3 ते 4 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी जिरं घालून घेते. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं जिरं फुललेलं आहे. त्यानंतर इथं 2 असे मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. उसळसाठी कांदा हा भरपूर लागतो, त्यासाठी इथं मी 2 मोठे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता मी वरून घालते कारण कढीपत्त्याचा कलरही चेंज होत नाही, तसा छान असा हिरवा कलर राहतो. त्यामुळं मी कढीपत्ता असा कांद्यामध्ये घालून घेते. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि परत एकदा हे छान असं परतून घेते. एक अर्धा चमचा हिंग घातलं, 1 चमचा हळद घातली आणि हे परत एकदा हे छान असं आता आपण हा कांदा मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता कांदा छान असा भाजलेला आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. इथं मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा कापून. आता आपण हा टोमॅटो छान असा झाकण लावून 1-2 मिनिट छान असा शिजवून घेणार आहोत. मऊसूत असा टोमॅटो शिजलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता मस्त असा आपला हा टोमॅटो शिजलेला आहे. टोमॅटो छान असा मऊसूत इथं शिजलेला आहे. आता आपण त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. फोडणीला कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट लागते आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते. त्यामुळं केव्हाही वरून कोथिंबीर टाकण्याऐवजी तुम्ही फोडणीला तर थोडीशी कोथिंबीर घातली तरी ही भाजी आपली छान अशी तयार होते. त्यानंतर इथं मी काही मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता इथं छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मटकी घालणार आहोत. त्यानंतर इथं स्वच्छ धुवून अशी मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे आणि ही मटकी छान असं आता आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर छान असं आपण हे तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. इथं बघू शकता हे बघा मस्त असं हे परतून झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकणी लावून एक 5 ते 7 मिनटं आपण हे अगदी वाफेवरती शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटानंतर हे बघा तुम्ही इथं बघू शकता हे बघा मस्त अशी आपली ही मटकी थोडीशी शिजत आलेली आहे. अगदी वाफेवरती आपण ह्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब घातलेला आहे नाही. मस्त अशी आपली ही मटकी शिजत आलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालते आणि परत एकदा हे छान असं परतून घेते. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर परत एकदा आपण ह्याला झाकण लावून 1-2 मिनटं छान असं वाफ काढून घेणार आहोत. 1-2 मिनटानंतर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं छान असा वास सुटलेला आहे मटकीला. मस्त असं टेस्टी अशी आपली ही मटकी तयार झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. अगदी लहान मुलेही आवडीने खातील अशी ही भाजी तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत. गॅस बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे मस्त अशी चटपटीत अशी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.